नमस्कार मंडळी, रामराम, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की पहिलं काही जणांचं तर एक चॅनल आहे, बऱ्यापैकी ग्रो झालेला आहे। त्या चॅनलच्या थ्रू तुम्ही दुसरं, तिसरं, चौथं, 4, 5, काही जणांचे 10 चॅनल आहेत। तर एकाच वेळेला हे खूप सारे जे चॅनल्स आहेत ते हँडल कसे करायचे किंवा केल्यानंतर नक्की काय प्रॉब्लेम होतो, मल्टिपल्स चॅनल ज्यांच्या आहेत तर त्यांनी सगळ्या चॅनलसाठी म्हणजे जी सिक्युरिटी आहे ती कशी घ्यायची किंवा एकापेक्षा जास्त चॅनल काढल्यानंतर नक्की काय होतं, तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि ऑफकोर्स सगळ्यांची इच्छा हीच असते की बाबा चॅनल सुरू करून ते मॉनिटाईज करून यूट्यूबकडून खूप सारे पैसे कमवायचे। आणि यामध्ये काही म्हणजे वाईट सुद्धा नाही आहे, चांगलीच गोष्ट आहे। आणि प्रत्येकांचे कोणाचं ब्लॉगिंगचं आहे तर त्यांनी कुकिंगचं सुरू केलं आहे, कोणाचं कुकिंगचं आहे तर त्यांनी ब्लॉगिंगचं सुरू केलेलं आहे, टेकचं आहे, खूप सारे संदर्भात काही जणांनी एकच व्यक्ती 4 चॅनल चालवत आहे। तर अशा वेळेला नक्की काय प्रॉब्लेम येतो आणि कोणती सिक्युरिटी आपल्याला पाळणं गरजेचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात, ठीक आहे। तर पहिली गोष्ट तर ही आहे की एका जीमेल ID वरून तुम्ही खूप सारे चॅनल नाही बनवू शकत। कसं आहे, जर भविष्यात तुमचं एखादं चॅनल खूप चांगल्या प्रकारे ग्रो झालं, चांगलं अर्निंग करायला लागलं, मिलियन्समध्ये व्ह्यूज, सबस्क्रायबर्स वाढायला लागले तर हॅक होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते, ठीक आहे। आणि एकाच जीमेल आयडीला सगळे अकाउंट जर लिंक असतील किंवा एकाच जीमेल आयडीवरून सगळे अकाउंट तुम्ही काढला असाल तर त्या एक हॅक झालेल्या अकाउंटमुळे काय होतं की बाकीचे जे सगळे अकाउंट्स आहेत आपले ते सुद्धा हॅक होतात आणि हॅक झालेला अकाउंट पुन्हा आपण परत घेऊ शकतो। तेवढी यूट्यूबची टीम आपली सपोर्टिव्ह आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। पण काय होतं, रीच थोडा कमी होतो, जो व्ह्यू काउंट आहे तो कमी होतो आणि पुन्हा ते थोडंसं जो ग्राफ आहे तो बरोबर लावण्यासाठी किंवा बऱ्यापैकी इम्प्रेशन चांगलं, रीच चांगलं करण्यासाठी खूप जास्त वेळ जातो। त्यामुळे पहिली तर ही गोष्ट लक्षात ठेवा की सिक्युरिटीच्या पर्पजने तुम्ही एका जीमेल आयडी वरून एकच जे यूट्यूब चॅनल आहे ते बनवा। तुम्हाला दुसरं कोणतं बनवायचं असेल तर दुसरी जीमेल आयडी क्रिएट करा किंवा दुसरं सिम कार्ड घ्या, त्यावरून दुसरं चॅनल बनवू शकता। जसं आता मी केलेलं आहे, माझं ब्लॉगिंगचं पण आहे आणि आता टेकचं पण आहे। तर ही पहिली गोष्ट आहे, ती लक्षात ठेवा। त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे ॲडसेन्स अकाउंट। तर हे लक्षात ठेवा सगळ्यांनीच, एक व्यक्ती पूर्ण लाईफमध्ये एकदाच ॲडसेन्स अकाउंट आहे ते ओपन करू शकते, म्हणजे आपल्या स्वतःच्या नावाने दुसरं अकाउंट आपण ओपन करू शकत नाही। ॲडसेन्स अकाउंटचं बोलते मी। तुमचे जर 4, 5, 10, 100 जर यूट्यूब चॅनल्स असतील आणि तुम्ही एकाच ॲडसेन्स अकाउंटला त्याला लिंक केला आणि भविष्यात जाऊन तुमचं ॲडसेन्स अकाउंट जे आहे डिसेबल झालं, मॉनिटायझेशन, तर त्या पूर्ण 10 जे यूट्यूब चॅनल आहेत त्या पूर्ण सगळ्या 10च्या 10 यूट्यूब चॅनलचं जे मॉनिटायझेशन आहे ते डिसेबल होईल। आणि याच्यावरती मी एक प्रॉपर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे की ॲडसेन्स अकाउंट जे आहे ते प्रत्येक यूट्यूब चॅनलसाठी वेगवेगळं पाहिजे। आता तुम्ही म्हणाल आपण लाईफमध्ये एकदाच आपलं जे ॲडसेन्स अकाउंट आहे ते बनवू शकतो, तर आता दुसऱ्या यूट्यूब चॅनलसाठी करायचं काय? तुमच्या घरी जे कोणी राहतं 18 वर्षाच्या वरती, ज्यांचं बँकिंग अकाउंट आहे, ऑनलाईन सगळ्या गोष्टी होतात फायनान्शियली बँकच्या संदर्भात, तर तुम्ही त्यांचं अकाउंट लिंक करू शकताय, म्हणजे त्यांच्या नावाने ॲडसेन्स काढू शकताय आणि बँक अकाउंट त्यांचं जरी तुम्ही लिंक केला तरीही चालतं, काहीच प्रॉब्लेम येत नाही। पण एका ॲडसेन्स अकाउंटला 10-12 जे तुमचे कितीही चॅनल्स असू देत ते लिंक करायचे नाहीत, हे लक्षात ठेवा। नाहीतर तुम्हाला जर ॲडसेन्स अकाउंटला प्रॉब्लेम आला तर तुमचे 10च्या 10 चॅनलचं मॉनिटायझेशन आहे ते डिसेबल होईल, तुम्ही अर्निंग करू शकणार नाही। ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। आणि आता दुसरी गोष्ट आहे, मलाही हे माहिती नव्हतं पण आता जस्ट समजलं आहे काही दिवसांपूर्वी, ज्यावेळेला मी व्हिडिओ सर्च करत होते। तुम्ही जर यूट्यूबकडून महिन्याला 10 लाख रुपयाच्या वरती कमवत असाल तर तुम्हाला GST आणि जो काही एक्स्ट्रा टॅक्स जे आहेत ते भरावे लागतात, म्हणजे तुम्ही विचार करू शकता। आणि जर तुम्ही हे नाही केला तर इन्कम टॅक्सच्या थ्रू तुम्हाला एक नोटीस सुद्धा पाठवली जाते की तुमचा जो इन्कम आहे तो नक्की म्हणजे कशाच्या जोरावरती आहे। तुम्ही जर घरीच बसून आहात, एका व्हिडिओकडून थोडीच कोणी इतके पैसे देतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या युट्यूबर्सनी फेस सुद्धा केलेल्या आहेत। तर तुम्ही भविष्यात जर इतकी लाखामध्ये कमाई केला मंथली तर नक्की लक्षात ठेवा जे टॅक्स फॉर्म आहेत वगैरे सगळं भरून घ्यायचं। बँक अकाउंटमध्ये सुद्धा म्हणजे बँकमध्ये जाऊन सुद्धा
तिथे ज्या काही प्रोसिजर्स आहेत टॅक्सच्या, इन्कम टॅक्सच्या वगैरे, त्या सगळ्या ज्या आहेत त्या क्लिअर करून घ्यायच्या, म्हणजे भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही. हे लक्षात ठेवा. मलाही माहिती नव्हतं, मलाही हे आत्ताच समजलं. तर असा होता आजचा अगदी छोटासा व्हिडिओ बनवला. यातून थोडं जरी तुमच्यापर्यंत काही नॉलेजेबल पोहोचलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.